हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज माझी सकाळ खूपच लवकर झाली आहे. इट्स 5 o'clock इन द मॉर्निंग. आणि आज माझा खूप स्पेशल डे आहे. माझ्यासाठी एक छोटी स्टेप आहे टुवर्ड्स माय गोल्स अँड टुवर्ड्स माय थिंग्स. तर या गोष्टीची मी खूप वाट बघत होते आतुरतेने, की हे व्हावं, हे मी करावं. पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता काहीच माझ्यामध्ये, आणि आता तो कॉन्फिडन्स आलाय आणि आय एम रिअली एक्सायटेड फॉर दॅट. सो तुम्ही नक्की बघा एंडपर्यंत. मी युट्यूबला पूर्ण व्लॉग अपलोड करणार आहे. पूर्ण व्लॉग म्हणजे इट विल बी लाईक 10 to 15 मिनिट्सची व्हिडिओ असेल ती. आणि मला ना ऍक्च्युली 6 वाजता उठायचं होतं. मी 4 वाजताच उठली आहे. म्हणजे लेफ्ट राईट बिछानातच लोळत होते मी. मला झोपच नव्हते. इतकी एक्सायटेड आहे ना मी, आणि इतकी नर्वस पण आहे. या आय एम स्टार्टिंग बिट, म्हणजे छोटे छोटे स्टेप्स घेऊनच आपण मोठे होतो. तर या, ही सुरुवात आहे आणि पुढे पण असंच तुम्हाला व्लॉग्स बघायला मिळते. आउटफिट मी रात्रीच आयर्न करून ठेवून दिला होता सोफ्यावर, सो दॅट सकाळी घाई नको, गडबड नको. आणि एक्सायटेड तर मी खूप आहे. तुम्ही नक्की हा पूर्ण व्लॉग बघा आणि मला नक्की सांगा की कमेंटमध्ये की कसा वाटला व्लॉग, आणि हे जे मी केलं ते मी बरोबर केलं का, हे पण मला नक्की सांगा तुम्ही. आय विल रिअली हॅपी टू नो युअर रिव्ह्यूज अँड फीडबॅक्स ऑन माय व्लॉग. तर या, नक्की पूर्ण व्लॉग बघा आणि असंच भरभरून प्रेम द्या. तुम्ही माझ्या मिनी व्लॉगला भरपूर प्रेम दिलं, तुम्ही मला खूप मोटिवेट केलं की माझे परत मिनी व्लॉग्स आणि व्लॉग्स कर म्हणून. सो या, आता मी व्लॉगिंग करणार आहे बरं का. तर भेटूया. येस, प्रिपरेशन झालंय माझं. मला नंतर फ्रेश होऊन, मला चांगलं ग्रूम होऊन मी जाणार आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगणार. सो नक्की बघा एंडपर्यंत. मी खूप आतुरतेने वाट बघते त्या वेळेची आणि त्या गोष्टीची. पण या, लिटिल बिट ऑफ नर्वस. सो या, बाय, स्टे ट्यून बरं का. सो मी छानपणे रेडी झाली आहे आणि मी आता चालते. म्हणून कॅमेरा हलत असेल. पाऊस पडलेला आहे. मी हिल घालते. खूप रिस्की आहे पावसात साठी हिल घातले मी. जसं माझं बॅग कॉलेजचीच बॅग आहे. ओके, मी चालते आता. तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवते मी तुम्हाला. आजचा व्ह्यू खूप छान आहे. काहीच 1 minute to go. 1 minute to go. काहीच वेळ राहिला आपल्याला पोहोचण्यासाठी. लेट्स सी अँड होप फॉर द बेस्ट. मी हिल्स घातल्यामुळे माझी इतकी फाट घालतात त्याला. स्लो पण येतं, प्रॉपर असं स्लो. काय करतं घातली चल, भेटूया थोड्याच वेळात. मी इतकी नर्वस फील करते आणि मी एका क्लासरूम मध्ये बसले. समोरच माझा क्लासरूम आहे. मी 1 मिनिट तुम्हाला दाखवते. हा FIBMS स्टुडंटचा क्लासरूम आहे, जिथे मी सेशन देणार आहे रिलेटेड टू समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी आता व्हॉइस ओव्हर देते, कारण मी तेव्हा एक्साइटमेंटच्या ह्याच्यामध्ये मला समजलंच नाही की माईक ऑन आहे, आवाज येतोय की नाही येतोय. मी हे खरंच चेक नाही केलं. सो सॉरी. आणि थोड्याच वेळात मला सर इंट्रोड्यूस करतील आणि मग मी एंट्री घेईन. तोपर्यंत तुम्ही मला नक्की कळवा की आजचा माझा मेकअप लुक किती छान दिसतो. नॅचरल लाईट मध्ये बघा किती ग्लोई आणि ड्यूई दिसतोय. तो इथे माझी PPT ऑन केली होती आणि सर मला इंट्रोड्यूस करत होते क्लासरूम मध्ये. सो आता मी माझी एंट्री घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छानपणे एंट्री घेतली. तर आल्या आल्याच त्यांनी खूप छान टाळ्यांनी माझं स्वागत केलं आणि मी त्यांना इंट्रोड्यूस केलं की मी कोण आहे आणि आजचं सेशन काय आहे. Nicely, you can go for it. This next thing, I really appreciate reviews and feedbacks. If there is any question, you can ask guys please. अभी स्टैंड अप कर लो. कल आपको कोई बता नहीं सकता है कि सच्ची में यार बिजनेस के लिए इतना लगता है या फिर मेरे से नहीं हो पाएगा. What should I do?
especially we for us. When we are one of the we have started our career with us from now she has a next one. So she can come up with story from the culture. You can think about having your own business, having your own business. I know that Thank you so much, thank you so much, sir, and for taking this beautiful opportunity for me and you, my brother. Bye. This has been taken by Mansi Kadam. She is a student from SYBMS. Now she is a successful entrepreneur. She is a professional makeup artist. Also, she is having her jewelry business. Okay. She has started her career from standard 12 and right now in standard 14, and she is successfully handling her business. So how she has started her journey? What are the challenges that she has faced? That we are going to learn from this particular student. Okay. So now we will welcome Mansi Kadam, and she will be taking a session on how to become an entrepreneur. Okay. Good morning, teacher, everyone. Continuous activity data. Business, if you want to run a business, if you want to live your life in luxury, millionaire. So the feedback, I would like to give a positive feedback की जे ह्यांनी समजवलं इट वॉज रिअली हेल्पफुल फॉर माय नॉलेज आणि मला पुढे बिझनेस करायचं तर त्यांनी जे सांगितलं ते मला खूप लाईक पॉझिटिव्ह वेमध्ये माझ्या एका कन्सिस्टन्सीसाठी मला एक असं वाटलं की हां आय कॅन डू इन अ पॉझिटिव्ह वे. नेगेटिव्ह येण्यासारखं काय नसतं. ह्यांनी सांगितलं, ह्यांनी दाखवलं की स्टेज फेअर काय असतं, स्टेज फेअर कसं नसतं. लाईक हाऊ शुड बी कॉन्फिडंट इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. लाईक 90 पीपल असू दे की 2 लोक असू दे, इट्स definitely a big chance for me and for everyone else who is there in the like business things, entrepreneurship or anything like that. So ह्यांनी जे समजवलं, मी असं नव्हतं की बोर झालेलं. आय वॉज रिअली लाईक असं होतं की हां मला ऐकून काय तर बरं वाटतं. इट्स ॲक्च्युली गेटिंग अ नॉलेज ऑफ मी आणि मला खूप लाईक असं बरं वाटलेलं ऐकून सगळं. So much. मॅमने मला खूप चांगलं समजवलं आणि ॲज अ फ्रेशर्स म्हणून बिझनेस स्टार्ट करायला म्हणून मला खूप आवडेल. त्यांनी जसं सांगितलं असं गाईडलाईन केलं तसं मला मग पुढे जाऊन चांगला अजून ग्रोथ होईल. थँक्यू. हे गाईस, तुम्हाला सेशन कसा वाटला? तुम्हाला शिकायला मिळालं? थँक्यू सो मच. सो हे गाईज, मी घरी आली आणि मी आता थोडासा ब्रंच केलाय. ब्रंचच केला, ब्रेकफास्ट नव्हता केला सकाळी सकाळी. तर आजचा आपला सेशन खूप छान होता, खूप छान होता. लिटरली खूप अमेझिंग होता. मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला, मला डाऊट्स विचारले, फीडबॅक दिला, खूप छान वाटलं. लिटरली 20-20 मिनिटं ते माझ्यासाठी थांबले मला विचारण्यासाठी की मॅम हे कसं असतं, ते कसं असतं. खूप छान वाटलं. तुमचं काय बोलतात ना, तुमची एनर्जी बघून खूप छान वाटली. तुमचं इच्छा बघून खूप मस्त वाटलं. मी पण खूप मोटिवेटेड झाली आहे. आणि ब्लॉग हाच आहे की मी कसं केलं, मी ग्रूम कशी झाली, मग मी निघाली घरातून. मग मला नर्वस फील होत होतं खूप जास्त. पण जसंच मी क्लासरूम मध्ये एंटर केल्यानंतर आय सॉ द स्टुडंट्स, खूप छान वाटलं. त्यांनी माझ्या टाळ्या वाजवल्या. थँक्यू बोलल्यानंतर लगेच मुलांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही तिकडे टाकाई. आणि 2 तासाचं सेशन होतं. एक होता ए डिव्हिजन मध्ये आणि एक होता बी डिव्हिजन मध्ये. ए डिव्हिजनला मुलांनी जास्त छान एक्सपिरियन्स केला, पण त्यांना मी खूप वेळ एक्सप्लेन केला आणि ते खूप छान प्रतिसाद देत होते. बी वाले पण खूप छान होते, अटेंटिव्ह होते, पण त्यांचं डॉक्युमेंट सबमिशन होतं. सो आय हॅव टू वाइंड अप इन लिटरली 15 to 20 minutes. आणि या, I boosted my confidence by attending a free webinar of Puni Makeover ma'am. I really appreciate her genuine efforts and thank you so much. And this is because of my gurus who trusted me, who told me ki Mansi you can do each and everything. And yeah, thank you so much तुमच्या प्रतिसादामुळे. आणि मी जास्त मोटिवेटेड झाले. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मग तुम्ही मला कॉलेजमध्ये विचारू शकता. आणि येस, ब्लॉग पूर्ण बघा. काय काय मध्ये आवाज नाही येते तर मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार आहे गाईस. व्हिडिओ जास्त मोठी नाही आहे, सो यू कॅन वॉच इट अँड रेकमेंड टू युअर फ्रेंड्स टू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि लॉट्स ऑफ लव्ह, खूप सारं प्रेम द्या जसं तुम्ही मला माझ्या मिनी ब्लॉगला दिला, इंस्टाग्रामला आणि युट्यूबला सुद्धा. थँक्यू सो मच. अँड ते कनेक्टेड विथ मानसीज मेकओव्हर. असेच ब्लॉग्स येतील अपॉर्च्युनिटीजचे, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि येस, फॉलो मोर, सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे मानसीज मेकओव्हर 20 to 40. ओके, सो या अँड गेट अपडेटेड की मी काय नवीन नवीन करते ह्याच्यासाठी. बी हेल्दी, बी ग्रेटफुल अँड बी जेन्युइन. बाय.